आता बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यभरात हळूहळू थंडीचा कडाका वाढतोय, त्यात आता पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन होणार आहे। अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून इथं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबईकर थंडीची आतुरतेनं वाट पाहतायत। आता कुठे शहरात जरा गारवा जाणवू लागलाय, मात्र हवी तशी थंडी पडलेली नाहीये। आज 15 नोव्हेंबर रोजी मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे। बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागानं काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारं वाहून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा IMDनं अंदाज दिलाय। एकूणच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये थंडीची सुरुवात झाली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे कडाक्याची थंडी असं वातावरण असणार आहे। दरम्यान विदर्भात देखील ढगाळ वातावरण असणार आहे। नागपूरमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे। विदर्भात मागील काही दिवस थंडीचा जोर काहीसा कमी होता, मात्र आता किमान तापमानात घट नोंदवली गेलेली आहे। उत्तर महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। इथं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस असं असू शकतं। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।